हॅलो डिअर स्टुडंट, आपण इम्युनॉलॉजीमध्ये लिम्फोइड ऑर्गन्स शिकणार आहोत. लिम्फोइड ऑर्गन्स आर द पार्ट ऑफ अवर इम्युन सिस्टीम. लिम्फोइड ऑर्गन्स हा एक आपल्या इम्युन सिस्टीमचा पार्ट आहे की जिथे बी आणि टी लिम्फोसाइट जे आहेत ते त्यांचं फॉर्मेशन होतं आहे, मॅच्युरेशन होतं आहे आणि ॲक्टिवेशन होतं आहे. लिम्फोइड ऑर्गन्स हे 2 पार्ट्समध्ये डिवाइड आहेत, प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन्स आणि सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन्स. प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन्समध्ये बोन मॅरो अँड थायमस येतं की बी सेल्स आणि टी सेल्स इथे मॅच्युरेशन होतं आहे, फॉर्मेशन होतं आहे आणि मॅच्युरेशन होतं आहे, पण इथे त्यांचा अजून अँटीजेनशी कोणताही संपर्क येत नाही. आणि सेकंडरी लिम्फोइड ऑर्गन्स मध्ये लिम्फ नोड, स्प्लीन आणि मार्च, टॉन्सिल्स हे येतात. इथे जे बी आणि टी लिम्फोसाइट जे मॅच्युअर झालेले आहेत त्यांचा अँटीजेनशी संपर्क येतो आणि किलिंग प्रोसेस इथे सुरू असते. आता आपण प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन्स बघूया. प्रायमरी लिम्फोइड ऑर्गन्स असे ऑर्गन्स आहे की जिथे बी आणि टी लिम्फोसाइट्स प्रोड्यूस होतात, मॅच्युअर होतात आणि इम्युनो कॉम्पिटन्स सेल्स फॉर्म होते. इम्युनो कॉम्पिटन्स सेल्स अशी सेल्स आहे की जी अँटीजनला रिकग्नाइज करून इम्युनो रिस्पॉन्स फॉर्म करते. फर्स्ट आहे बोन मॅरो. बोन मॅरो इज सिच्युएटेड इन लॉंग बोन्स. जे बोन मॅरो आहे ते सगळ्या लॉंग बोन्समध्ये प्रेझेंट असतात. एक्झाम्पल फीमर, टिबिया, ह्युमरस रेडियस, अल्ना, व्हर्टिब्रा, पेल्विक. रेड बोन मॅरो कंटेन्स हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स. रेड बोन मॅरोकडे हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स प्रेझेंट आहे. हिमॅटोपोएटिक स्टेम सेलकडे अशी ॲबिलिटी आहे की ती कोणत्याही सेल्समध्ये डिफरन्शिएट होते. हिमॅटोपोएटिक स्टेम सेल्स डिफरन्शिएट इंटू मायलॉइड प्रोजेनेटर सेल्स अँड लिम्फोइड प्रोजेनेटर सेल्स. मायलॉइड प्रोजेनेटर सेल्स जे आहेत तर ते न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, इरॅथ्रोसाइट्स याच्यामध्ये डिफरन्शिएट होतात आणि लिम्फोइड प्रोजेनेटर सेल्स हे बी आणि टी लिम्फोसाइट्समध्ये डिफरन्शिएट होतात. 2 टाईपचे बोन मॅरोज आहेत, रेड बोन मॅरो आणि येलो बोन मॅरो. रेड बोन मॅरो हळूहळू येलो बोन मॅरोमध्ये डिफरन्शिएट होतो. येलो बोन मॅरोमध्ये फॅट स्टोअर, ॲडिपोज टिश्यू स्टोअर असतात. हे जे आहे बोनची डायग्राम आहे. स्पॉन्जी बोन, कॉम्पॅक्ट बोन, कार्टिलेज, रेड बोन मॅरो, ब्लड व्हेसल्स प्रेझेंट आहेत, पेरिस्टोनियम, येलो बोन मॅरो. बोन मॅरोमध्ये बी आणि टी लिम्फोसाइट्स हे बोन मॅरोमध्ये प्रोड्यूस होतात. बी लिम्फोसाइट्स हे बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतात आणि बोन मॅरोमध्येच मॅच्युअर होतात, पण टी लिम्फोसाइटच्या मॅच्युरेशनसाठी टी सेल्सला थायमसकडे जावं लागतं आणि जे टी सेल्स जे आहेत तर ते थायमसकडे जातात मॅच्युरेशनसाठी, पण ते बोन मॅरोमध्येच प्रोड्यूस होतात. फंक्शन: फॉर्मेशन ऑफ ब्लड सेल्स, हिमॅटोपोइसिस, maturation of B cells and produce RBC for oxygen transport. Second primary lymphoid organ is a thymus. Thymus हे हार्टच्या वरती आणि स्टर्नमच्या मागे प्रेझेंट आहे. जसे की टी सेल्सचं फॉर्मेशन बोन मॅरोमध्ये झालं आहे, पण त्याचं मॅच्युरेशन ही थायमसमध्ये होतं. त्याला थायमिक एज्युकेशनसाठी थायमसमध्ये यावं लागतं. थायमस ही एक ग्लँड आहे, एंडोक्राइन ग्लँड आहे. 2 टाईपचे ग्लँड्स असतात, एंडोक्राइन ग्लँड आणि एक्झोक्राइन ग्लँड. एंडोक्राइन ग्लँड अशी ग्लँड्स आहेत, डकलेस ग्लँड आहे ती. त्याचं जे हार्मोनचं जे सिक्रिशन आहे ते डायरेक्ट ब्लड स्ट्रीममध्ये टाकतात. आणि एक्झोक्राइन ग्लँड ही विथ डक ज्यांचं जे हार्मोनचं सिक्रिशन हे डक थ्रू टार्गेट सेलला पोचवतात. थायमस ही एक एंडोक्राइन ग्लँड आहे. थायमोसिन नावाचा हार्मोन सिक्रेट करते. थायमोसिन नावाचा हार्मोन टी सेलच्या डेव्हलपमेंटसाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि टी सेल्सला सायटोटॉक्सिक टी सेल्स, किलर टी सेल्स, हेल्पर टी सेल्समध्ये डिफरन्शिएट करण्यासाठी सुद्धा हेल्प करते थायमोसिन हार्मोन. थायमिक इन्व्होल्युशन ही एक प्रोसेस आहे. थायमिक ग्लँड ग्रॅज्युअली श्रिंक होते आणि रिप्लेस होते ॲडिपोज फॅटी टिश्यूमध्ये. हे आणि थायमस हे चाइल्डहुडमध्ये ॲक्टिव्ह असतं आणि अडल्टमध्ये ते श्रिंक होत जाते आफ्टर प्युबर्टी.
आणि केमोथेरपी, कॅन्सरमध्ये केमोथेरपी वगैरे त्याच्यामुळे पण थायमस हे श्रिंक होते. थायमस हे एक बायलोब ऑर्गन आहे. त्याला 2 लोब्स प्रेझेंट आहेत. ईच लोब इज डिवायडेड इंटू कॉर्टेक्स अँड मेडुला. प्रत्येक लोब डिवाइड आहे कॉर्टेक्स आणि मेडुलामध्ये. कॉर्टेक्स हे आउटर डार्कर रिजन आहे आणि कंटेन्स लार्ज नंबर ऑफ इमॅच्युअर टी सेल्स. इमॅच्युअर टी सेल्स प्रेझेंट आहेत आउटर रिजनमध्ये, कॉर्टेक्समध्ये. अँड साईट ऑफ ॲक्टिव्ह टी सेल्स प्रोलिफरेशन्स. ॲक्टिव्ह टी सेल्सचं मल्टिप्लिकेशनची ही साईट आहे कॉर्टेक्स. आणि तिथे पॉझिटिव्ह सिलेक्शनची पण साईट आहे. इथे पॉझिटिव्ह सिलेक्शन ऑकर्स होतं. पॉझिटिव्ह सिलेक्शन म्हणजे काय की टी सेल जर स्वतःच्या MSCला बाइंड होत असतील तर त्याच टी सेल्सला सर्वाईव्ह केलं जातं. त्याच टी सेल्सला सेकंडरी लिम्फॉइड ऑर्गन्समध्ये पाठवलं जातं. आणि जर टी सेल्स जर नॉन सेल्फ MSC मॉलिक्युलला जर बाइंड होत असतील तर त्यांना ॲपोप्टोसिस करून किल केलं जातं. त्यालाच पॉझिटिव्ह सिलेक्शन असं म्हणतात. सेकंड पार्ट जो आहे तो मेडुला. मेडुला इनर पार्ट आहे, लायटर रिजन आहे, कंटेन्स मॅच्युअर टी लिम्फोसाइट्स. मॅच्युअर टी लिम्फोसाइट्स इथे प्रेझेंट आहेत. साईट ऑफ निगेटिव्ह सिलेक्शन, हे निगेटिव्ह सिलेक्शनची साईट आहे. निगेटिव्ह सिलेक्शन ही एक प्रोसेस आहे. निगेटिव्ह सिलेक्शनमध्ये जर टी सेल्स जर स्वतःच्या सेल्फ अँटीजनसोबत जर बाइंड होत असतील तर त्या सेल्सला सर्वाईव्ह नाही केलं जात, त्यांना ॲपोप्टोसिस करून किल केलं जातं. आणि टी सेल्स जर दुसऱ्या नॉन सेल्फ अँटीजनसोबत जर प्रॉपरली बाइंड झाल्या तर त्याच टी सेल्सला सर्वाईव्ह केलं जातं. आणि हे आउटर रिजन आहे, हे मेडुला. इथे थायमिक कॉर्पसस प्रेझेंट आहेत मेडुलामध्ये. हे कॅप्सूल्स आहे आणि इंटरलोब्युलर सेप्टम. फंक्शन: मॅच्युरेशन अँड डिफरेन्शिएशन ऑफ टी लिम्फोसाइट्स फ्रॉम इमॅच्युअर प्रिकर्सर सेल्स. साइट ऑफ पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह सिलेक्शन ऑफ टी सेल्स. सिक्रीट्स हार्मोन लाईक थायमोसिन, थायमोपोएटिन विच रेग्युलेट्स इम्युन फंक्शन. थँक्यू. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.